येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. तर स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आणि मी चालली आहे जेजुरीला. तर डोंबिवलीवरून मी ट्रेन पकडली आहे, कारण माझी जी बस होती ना ती विठ्ठलवाडीवरनं स्टार्ट होती, सकाळचीच होती. तर विठ्ठलवाडी बस डेपोमध्ये मी आलेली आहे. इथे हे बस वेळापत्रक लिहिलेलं आहे आणि अशा बसेस तिथे लागलेल्या असतात. छान छान लाल पऱ्या आहेत सगळ्या. खूपच शोभून दिसत आहेत या. आणि मला ॲक्च्युली सकाळी एकदम लवकरच जायचं होतं, बट मी ॲज युज्युअल लेट उठली आणि मग जी मिळेल ती बस पकडली आणि निघाली जेजुरीला. तर बसमध्ये तिकीट वगैरे काढून झालेली आहे आणि हे आलेलं आहे जेजुरी. अगदी छान बस आली. 6 ते 7 तासाचा प्रवास होता, पण मस्त आली बस, पटकन आली. ते बघा समोरच आपले खंडेरायांचं हे जेजुरीगड दिसतो आहे. आपल्या तिथे वरती जायचं आहे दर्शनाला. खंडेराय, म्हाळसाई, बाणाई यांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि हा मंदिर परिसर आहे. तिथे सगळ्या म्हणजे दुकानांमध्ये हे बघा, इथे आपला बस डेपो आहे. तिथून आपण समोर म्हणजे क्रॉस करून यायचं आहे आणि ही जी गल्ली आहे ना तिथून आत जायचं आहे. मग आपलं मंदिर येतं खंडेरायांचं. तर जातानाच पहिल्यांदाच मारुतीचं दर्शन पण घेतलं. आणि ही दुकानं आहेत इथे. काही तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. इथे दर्शन घ्या तुम्ही मारुतीरायांचं. जय बजरंगबली, जय श्रीराम, जय श्री हनुमान, जय सीतामय्या. आधी मंदिरात जाताना मारुतीरायांचं दर्शन घ्यावंच लागतं. आणि इथे बघा, इथे खूप छान छान गोष्टी आहेत. अगदी 100 रुपयापासून सगळ्यांच्या किमती आहेत. तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर इथून छान छान ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हे बघा, तर हे बघा केक शॉप्स पण आहेत बरं काही इकडे. आणि इथे भंडारा वगैरे घ्यायचं असेल, खोबरं आणि काही फळं किंवा नैवेद्य तर इथून घेऊ शकता. छान छान वस्तू आहेत इकडे. जपमाळा पण आहेत. आणि काही घ्यायचं असेल तर म्हटलं मंदिर परिसर पण तुम्हाला दाखवूया. आणि इथे बघा खोबरं आहे, भंडारा पण आहे. तर भंडाराच असतो तो देवाच्या इथे म्हणजे गडावरती उधळला जातो. आणि आपल्या देवाप्रती श्रद्धा, भक्ती, प्रेम हे दर्शवलं जातं. इथे काही पितळेच्या वस्तू पण आहेत, खूप छान आहेत आणि अफोर्डेबल आहेत. हे बघा, आमच्या ठाकूरजींना मोरपंख खूप आवडतं. तर अशाच काही वस्तू पुढे पण तुम्हाला दिसतील. तर बघू शकता इथे डमरू पण आहेत. डमरू भरपूर आहेत इथे, कारण आपले जे शंकर आहेत म्हणजे शिवजी आहेत ना त्यांचाच अवतार आहेत आपले खंडेराय. तर डमरू इथे भरपूर मिळतात आणि छान आहेत सगळे, म्हणजे अफोर्डेबल आहेत तसे, पण ठीक आहे. आणि हे बघा, ही सगळी पितळेची भांडी वगैरे, पूजेचं साहित्य दुकानांमध्ये. आणि ही जी घोंगडी आहे ना ती मी घेतली. घोंगडीच्या प्राईस म्हणजे डिपेंड्स आहे तुम्ही कुठली घेता त्याच्यावरनं. छोटी पण असते, मोठी पण असते. अगदी 100 रुपयापासून सुद्धा घोंगडी जी असते ना ती आपण घेऊ शकतो तिथे. आणि ते असतात ती मोठी छोटी कशी घ्याल त्याच्यावरती आहे. तर बघा, मी मुख्य दरवाजाच्या अगदी समोर आलेली आहे आणि इथून दर्शन घ्या तुम्ही सुद्धा. बोला येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. जय म्हाळसाई, जय बाणाई, नंदी महाराज की जय. बघा, नंदी महाराजांचं दर्शन घ्या. नंदी महाराजांचं दर्शन झालं की पहिल्या पायरीला नमस्कार करून आपण गड चढायला सुरुवात करतो. जी नवीन जोडपी असतात तीसुद्धा इथे येतात लग्नानंतर. आणि 5 पायऱ्या जे आहे ते नवरा बायकोला उचलून घेतो. तर खूप भाग्यवान असतात ते लोक जे म्हणजे नवीन नवीन लग्न होऊन खंडेरायाला भेटायला येतात आणि नवरा ज्यांना उचलून घेतो जेजुरी गडावर 5 पायऱ्या तरी ॲटलिस्ट. तर असो, हे आहे. आपण काही कुठल्याही परिस्थितीमध्ये देवाचं आभार मानण्याचं सोडायचं नसतं, कारण जे काही असतं ते आपल्या कर्मानुसारच आपल्याला मिळत असतं, बरोबर ना.
तर काही नाराज नाही व्हायचं. खंडेराय आहेत, आपले कुलदैवत आहेत, तर ते आपली काळजी घ्यायला आहेतच. त्यांच्यावरचा विश्वास कधी कमी नाही होऊन द्यायचा. काही गोष्टी असतात त्या सगळ्यांनाच सगळ्या मिळतातच असं नाही आहे, पण देवावरचा विश्वास तर आपण नक्कीच 100% ठेवू शकतो, हो ना. तर सगळ्या गोष्टी, सगळ्यांची चिंता करायला देव आहे. देवा काळजी बोलतात ते खरंच आहे. तर इथे मी काही ओटीचं सामानसुद्धा घेतलं, कारण दुकानातनं घेण्यापेक्षा अशा लोकांकडनं घ्यायचं असं ज्यांना खरंच सपोर्टची खूप गरज आहे. तर मी इथूनच ओटीचं साहित्य घेतलं. आणि हे बघा, इथे पण काही काही वस्तू आहेत, म्हणजे ज्वेलरी आहेत. छान छान होते झुमके वगैरे. मला पण ते आवडले झुमके, पण मी जास्त शॉपिंग नाही करत बसली. आपले महाराज आहेत इथे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. डमरू बघा, डमरू खूपच सुंदर दिसतात. आणि इथे सगळे शंख वगैरे पण आहेत. तुम्हाला देवाचे आपले फोटो पाहिजे असतील घरी न्यायला तरी येऊ शकता. आणि इथे फोटो काढायला पण असतात बरं का, फोटो पण काढू शकता तुम्ही. म्हणजे बाहेर ते फोटोग्राफर्स असतात ना, ते तुम्हाला फोटो काढून देतात तिथे बसून, तुम्ही पगडी वगैरे घालून. कदा हे हेगडी प्रधान आहेत, त्यांचं पण दर्शन घ्या. आणि इथून मी हे पण घेतलेले, काय ते अंजीर. हे बघा, हे वाघोबा पण असतं, वाघोबासोबत पण तुम्ही फोटो काढू शकता. आणि असं एक मोठं हे असतं, खूप छान आहेत. म्हणजे तुम्ही एन्जॉय पण करू शकता, दर्शनाला येतात. आणि इथून मी मिठाई घेतलेली होती देवासाठी, कारण नवस पूर्ण झाल्यावरती गोड घ्यायचं असतं. गोडाधोडाचं देवासाठी घ्यायचं असतं. तर ते पण नेलं, घोंगडी नेली, ओटी नेली म्हाळसाई बाणाईसाठी, आणि फुलं. तर जे जे तुम्हाला काही मनापासून जी इच्छा असेल ते देवाला अर्पण करायचं बोलल्याप्रमाणे. आता जे तुम्ही बोलला असेल नवस करताना ते करायचं, किंवा काही असतील तर ते इथे मी एकदम वरती आलेली आहे फायनली. आणि एकदम 10 मिनटामध्ये आपण येतो बरं का. 10 मिनटामध्ये गड चढून होतो, आरामात होतो. अगदी काहीच नाही, थकान वगैरे असं काहीच नाही, थकायला वगैरे काहीच होत नाही. आणि चला आता हे फायनल हे ज्या स्टेप्स आहेत त्या चढून आपण फायनली आलेलो आहोत गडावरती. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. बघा, खूप आवडतं मला जेजुरीला यायला, कारण आमचे कुलदैवत आहेत खंडेराय. तर इथे येऊन मला खूपच आवडतं. आणि कारण दर्शन घ्यायला, आपापल्या कुलदैवतेचं ना दर्शन घ्यायला कधी पण बघा एकदम उत्साह आपला खूपच द्विगुणित झालेला असतो. बघा, हे खूप छान दिसतं ना, अगदी सोन्याचं वाटतंय. म्हणजे भंडारा उधळलेला असतो ना, त्यामुळेच ह्याला सोन्याची जेजुरी असं म्हणतात, कारण एकदम गोल्डन लुक येतो इकडे. आणि बघा, इथून बाहेरून पण दर्शन घ्या, कारण आतमध्ये नंदी महाराजांचं दर्शन घ्या. नंदी महाराजांना तुमची काही इच्छा असेल ते सांगा, कारण आतमध्ये देवाचं फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. आणि आपण मंदिराच्या म्हणजे जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत त्याचा रिस्पेक्ट हा केलाच पाहिजे. त्यामुळे आतलं दर्शन तर नाही, पण बाहेरून तुम्हाला मी कळसाचं दर्शन तरी नक्कीच दाखवलेलं आहे. आणि नंदी महाराजांना बघितलं आणि नंदी महाराजांना तुमची काही इच्छा सांगितली तर ते तुमची इच्छा नक्कीच खंडेरायांपर्यंत पोहोचवतात. तर ही बघा, हे हळद म्हणजे भंडारा आहे. आकाश किती सुंदर दिसतंय. आणि मन भरून इथे म्हणजे बाहेरूनच दर्शन घेतलं. आतमध्ये जाताना मल्लासुराचं पण दर्शन घ्यायचं असतं, पण तिथे मी व्हिडिओ काढायला विसरली आहे. पुढे बघूया. हे बघा, खूपच सुंदर मंदिर आहे. आता सध्या तिकडे काम पण चालू आहे मंदिराचं, आणि हे असे लाईन्समधून आपल्याला जावं लागतं. जास्त गर्दी नव्हती तेव्हा. माझं म्हणजे खंडेरायांचं दर्शन अगदी 5 ते 7 मिनटात झालं सुद्धा. ठीक आहे, दर्शन घेऊन मी बाहेर आलेली आहे. ही आपली तुळजाभवानी माता आहे. जय माता दी. आणि हा वरून व्ह्यू आहे हा जेजुरी. इतकं सुंदर दिसतं ना वरतून गडावरून. बघा, खूप छान ॲटमॉस्फिअर पण छान होतं, क्लायमेट छान होतं, थंड होतं. तिथे काही जास्त गरम पण होत नव्हतं. तरी मी गरमीमध्ये गेले. आता तरी पाऊस चालू झालेला आहे बघा, पण तेव्हा. आणि हे आहे ना, हे तेल जाळायचं असतं. तेल जे असतं ना ते याच्यामध्ये ओततात, त्यामुळे आपल्यावरची सगळी विघ्न जी असतात ना ती दूर होतात. तर मी पुन्हा आलेली आहे इकडे. किती
काही झालं ना तरी मन नाही भरत. आपले जेव्हा खंडेरायांकडे येतो ना जेजुरीला, तेव्हा तो जोश काही वेगळाच असतो खरंच. त्यामुळे सगळ्यांनी म्हणा, येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. भंडारा लावायचा आहे, नंदी महाराजांना भंडारा लावलेला आहे बरं का. आणि काही वेळ मी तिथे फोटो शूटिंग पण केलं, फोटोज काढले, व्हिडिओज काढले. तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पण बघू शकता. आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये पण हे जेजुरीचे जे व्हिडिओ आहेत ना मी अपलोड केलेले आहेत. जेजुरी, त्याच्यानंतर मी पंढरपूरला गेली, पंढरपूरचासुद्धा ब्लॉग मी थोड्याच वेळात अपलोड करणार आहे. तर सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा, कारण सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि हे बघा, हे असे जोड्या येतात बरं का, नवविवाहित जी जोडपी असतात ना ते येतात आणि खंडेरायांचं दर्शन घेतात. किती सुंदर ना. खूप भाग्यवान लोक असतात ज्यांना आपल्या कुलदेवतेकडे जोडीनं लग्नानंतर यायचा मौका मिळतो. तर असो. आणि हे जे आहे इथे पण दर्शन घ्यायला येतात लोक. हे विष्णुपद आहे. तुम्ही बऱ्याच शॉर्ट व्हिडिओमध्ये, रील्समध्ये, इंस्टाग्रामवर बघितलं असेल हे. तर दर्शन घ्या. आणि हे बघा, हे म्हाळसाई, हे म्हाळसाईचं दर्शन घ्या इथे. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. श्री कुलदेवता प्रसन्न. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपतीचेही आता म्हणजे भाद्रपद गणपती येणार आहेत, तर गणपतीचे सुद्धा व्हिडिओज येणार आहेत. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी सुद्धा इथे जरा भंडारा वगैरे उधळला. आता काय करू, माझ्याकडे कोणी म्हणजे सोबत कोणी नव्हतं, तर मग मी आपली एकटीच शूटिंग घेत होती. काय करू, तुम्हाला सगळ्यांना पण आपल्याला दर्शन द्यायचं असतं ना. जेजुरीला जाऊन आल्यावर तुमचं पण म्हणजे तुम्हाला पण देवाचं दर्शन दिलेलं तर चांगलंच होईल. बघा किती सुंदर आहे ना मंदिर परिसर. इथे मी माझा नवस जो केलेला ना गेल्याच वर्षी केलेला, तर तो नवस एका महिन्याच्या आत पूर्ण झाला. म्हणजे हे खूप जागृत देवस्थान आहे. आपले खंडेराय जे आहेत ते नवसाला पावणारे आहेत. नवसाला पावणारा देव आहे आपला खंडोबा. तर मनापासून जे काही चांगली गोष्ट मागाल ना ते खंडेराय नक्की देतात. आणि माझा जो नवस आहे तो एका महिन्याच्या आत पूर्ण झाला. तर त्याविषयीच मी कुलदेवतेचे म्हणजेच माझ्या खंडेरायांचे आभार मानण्यासाठी आलेले. नवस मी इथे पेडला, नवस पूर्ण केला. बाकी जे काही घडामोडी चालू असतात आपल्या आयुष्यात ते आपल्या कर्माचा भाग असतात. पण तुम्ही मनापासून जे मागता ते खंडेराय म्हणजेच आपले खंडोबा, आपलं जे कुलदैवत आहे ते नक्की पूर्ण करतात. तुमच्या पण मनातल्या काही चांगल्या इच्छा असतील ना, चांगल्या मनाने येऊन इथे मागून तर बघा, खंडोबा नक्की देतील. नक्की म्हणजे नक्की. पण हां, त्याच्या मागे असं स्वार्थ नसला पाहिजे की बाबा मी इथे आलो आहे किंवा मी इथे आली आहे तर खंडेराय तुम्ही माझी ही गोष्ट पूर्ण करा. हा हिशोब किताब म्हणजे म्हणतात ना, हिसाब किताब ठेवायचा नसतो देवासोबत. तुमच्या मनात जे काही चांगल्या गोष्टी असतात ना त्या निर्मळ मनाने तुम्ही मागा. स्वार्थ ठेवून मागू नका की हां मी आलो आहे, मी तुला एवढं देईन देवा, माझी इच्छा पूर्ण झाली तर. ही पालखी आहे तर तसं नाही करायचं. ते देवाणघेवाण होते ना, मग त्याच्यात भक्ती नसते. तुम्हाला जी गोष्ट खरोखर पाहिजे आहे ना ती गोष्ट देवाकडे चांगल्या मनाने मागून बघा. ठीक आहे, तर ती नक्कीच मिळते. आणि मी जे मागितलेलं ते एका महिन्याच्या आतच पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या देवावरती, माझ्या कुलदेवतेवर. आणि माझे ठाकूरजी, मी बोललेली ना, माझे ठाकूरजी माझ्यासोबत नेहमी असतात.
प्रत्येक ठिकाणी माझे ठाकूरजी येतात. मी उज्जैनला सुद्धा गेलेली. उज्जैन महाकालेश्वरचं दर्शन घेतलेलं तेव्हा पण माझ्याकडे ठाकूरजी होते, सोबत होते. जेजुरीला आले तेव्हा अक्कलकोटला सुद्धा होते. अजून पंढरपूरला गेलेली तेव्हा पण. शिवाय मी आता रिसेंटली सोमनाथचं दर्शन घेऊन आले, सोमनाथ शिवजींचं गुजरातला. तिथे सुद्धा माझे ठाकूरजी माझ्यासोबत होते. तर नेहमी माझ्यासोबत असतात. आणि आपले म्हणजे घरातले देव जे आहेत ते पर्सनली तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा नाही जाऊ शकत, पण आपल्या मनामध्ये नेहमी आपले देव असतात. त्यामुळे काही काळजी करायची नाही. किती पण काही त्रास असेल, देवाला फक्त मनातल्या मनात देवाचा धावा करा, नामस्मरण करा. नामस्मरणात खूप शक्ती आहे. हेगडी प्रधान, नामस्मरणात खूप शक्ती आहे. तर नामस्मरण, नामचिंतन करत राहा. कोणाविषयी राग ठेवू नका मनामध्ये. कोण कसं पुढे जात असेल, जरा प्रगती होत असेल तर त्याच्याविषयी चांगली भावना ठेवा. हे बाणूबाईचं मंदिर आहे. बाणूबाई इथे असते. दर्शन घेऊन झालेलं आहे आणि मी आली कडेपठारला. कडेपठार हे म्हणजे म्हणजे जुनं देऊळ जे आहे ना, मुख्य मंदिर आहे इकडे. तर संध्याकाळ झालेली तेव्हा, आणि संध्याकाळ म्हणजे ऑलमोस्ट 5च्या नंतरच मी गेलेली तिथे. पण तिथे एक लिफ्ट मिळाली आहे. ते एक काका होते, त्यांनी लिफ्ट दिलेली. कारण मंदिर खूप आतमध्ये आहे आणि संध्याकाळ झालेली आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस जे असतात ना, तिथे एवढा मोठा गड तो चढून जाणं म्हणजे जरा पॉसिबल आहे. कारण माझी परतीची वाट पण होती, मला पुढे घरी पण यायचं होतं. त्यामुळे मी जरा मंदिराच्या पायथ्याशीच जाऊन 11 पायऱ्या चढली आणि दर्शन घेतलं. कडेपठार जे आहे ना, हे मुख्य देऊळ आहे, हे मेन देऊळ आहे. तिथे दर्शन नक्कीच करण्याची इच्छा आहे. तर नेक्स्ट टाईमला जेव्हा मी जाईन ना, तेव्हा इथे आधी दर्शन घेईन आणि मग दुसऱ्या जे गडावरती आहे ना तिथे दर्शन घेईन. यावेळी माझी कशी धावती भेट होती, त्यामुळे मी नवस फेडायला त्या गडावरती गेलेले. आणि कडेपठारच्या इथे येऊन हे बघा, पहिल्या पायरीला नमस्कार केला. घोडे पण असतात इथे छान छान. तर ते लोकंसुद्धा आहेत ना आता घरी चाललेले, म्हणजे सगळं वाइंडअप झालं. आणि मॅपवरती पण जेव्हा मी मॅप लावला आहे ना, तर त्याच्यावरती पण लिहून आलेलं की टेम्पल इज क्लोज्ड. मग ठीक आहे, आपण शास्त्र म्हणून पहिल्या 11 पायऱ्या मी चढले, नमस्कार केला. कारण आपले खंडेराय जे असतात ना, त्यांच्याकडे आपण श्रद्धा भक्तीने एक पाऊल जरी पुढे आपण चालत गेलो ना, तरी पुढची 100 पावलं आपलं खंडोबा म्हणजेच आपलं कुलदैवत हे आपल्याकडे चालून येतच येतं. फक्त मनात विश्वास पाहिजे, भक्ती पाहिजे, आणि आपलं कुलदैवत आपल्याशी नेहमी म्हणजे म्हणतात ना, मदतीला धावून येतं. त्यामुळे विश्वास ठेवा. तर ह्या पायऱ्यांना नमस्कार केला मी. 11 पायऱ्या चढलेली आहे. भंडारा पण उधळला त्यांच्यावरती. तर या प्रकारे मी माझ्या देवापर्यंत माझा नमस्कार पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. देव सगळ्यांना चांगली बुद्धी देऊ दे, आशीर्वाद असू दे, खंडेराची कृपा सगळ्यांवरती असू दे. आणि आता मी माझा ब्लॉग इथे संपूर्ण करत आहे. तर पुन्हा एकदा आपण बोलूया, येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, जय म्हाळसाई, जय बाणाई, जय श्री महाकाल.